तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केलं। मुंबई ते गोवा वाया सुरत आणि गुवाहाटी अशा रंगलेल्या या राजकीय नाट्यानंतर भाजपशी हात मिळवणी करत शिंदेंनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। राज्यातील महायुती सरकारच्या मंत्र्यांपैकी अनेकांनी शासकीय बंगल्यात वास्तव्याला येण्याआधी बंगल्यांचं नूतनीकरण देखील करून घेतलं। मात्र मागच्या 5 महिन्यात नूतनीकरणावर तब्बल 30 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती समोर येते। हीच आकडेवारी आपण आज पाहणार आहोत। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय लोकमत। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले। हळूहळू नेत्यांचा देखील मंत्रिमंडळात समावेश होत होता। मंत्र्यांना बंगले आणि दालनाचं वाटप होत होतं। यातील अनेक बंगले आणि दालनांची रंगरंगोटी अगदी वर्षापूर्वी झालेली, पण तरी देखील बंगल्यांची दुरुस्ती कामं काढली गेली। हे समुद्रकिनारी असणारे आलिशान भव्य बंगले आणि त्यांची दुरुस्ती करायला हजारो नाही तर काही लाखो रुपये खर्च लागतात। खुर्ची, सोफा, त्यांची दिशा, फोटोंची जागा, किचन, महत्त्वाच्या वस्तू यांची रचना वास्तुशास्त्राप्रमाणे केली जाते। हे अगदी 1.5 वर्षापूर्वी झालंय, पण आता मागच्या 5 महिन्यात नूतनीकरणावर तब्बल 30 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती समोर येते। याच संदर्भात एका व्यक्तीने विभागाच्या सचिवांकडे तक्रार करून चौकशीची मागणी देखील केली आहे। मागच्या 5 महिन्यात काढण्यात आलेल्या निवेदनांवर आपण एक नजर टाकूया। अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यासाठी 19,89,000, सुधीर मुनगंटीवार यांच्या पर्णकुटी बंगल्यासाठी 1,50,00,000, राधाकृष्ण विखे पाटलांच्या रॉयल स्टोनसाठी 1,58,00,000 रुपये, गुलाबराव पाटील यांच्या जेतवनसाठी 1,15,00,000, दीपक केसरकरांच्या रामटेकसाठी 75,42,000 रुपये, तानाजी सावंत यांच्या लोहगडसाठी 87,46,000 रुपये, बाळासाहेब भवन ब्रह्मगिरीसाठी 1,57,00,000, अतुल सावेंच्या शिवगडसाठी 1,04,00,000, शंभूराज देसाई यांच्या पावनगडसाठी 83,24,000 रुपये, चंद्रकांत पाटलांच्या सिंहगडसाठी 52,37,000, राहुल नार्वेकरांच्या शिवगिरीसाठी 42,00,000, विजयकुमार गावित यांच्या चित्रकूट या बंगल्यासाठी 1,54,00,000, उदय सामंत यांच्या मुक्तगिरीसाठी 1,16,00,000 रुपये, संदीपान भुमरे यांच्या रत्नसिंधू या बंगल्यासाठी 37,26,000 रुपये, दिलीप वळसे पाटलांच्या सुवर्णगडसाठी 73,00,000 रुपये, अब्दुल सत्तार यांच्या पन्हाळगडसाठी 50,00,000, तर अदिती तटकरे यांच्या प्रतापगडसाठी 35,99,000 रुपये, मुख्यमंत्र्यांच्या अग्रदूत आणि नंदनवनसाठी 50,25,000, B6 या बंगल्यासाठी 72,75,000 रुपये। इतकंच नाही तर मंत्र्यांच्या बंगल्यांच्या वार्षिक देखभालीसाठी 1,26,00,000 रुपये, पाण्याची टाकी या बांधकामासाठी 1,32,00,000, मुख्य सचिव बंगला अ10 यासाठी 61,07,000 रुपये। आता हे नूतनीकरण वेगळं झालं आणि यानंतर रंगकाम हे वेगळं आहे। मंत्रालयासमोरील बंगल्यांचा पुन्हा रंगकाम करण्यासाठी 1,05,00,000च्या स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे राहत असलेल्या रायगड या बंगल्याच्या दुरुस्तीसाठी 75,00,000च्या निविदा काढल्या, तर बंगल्यावर स्टेशनरी पुरवण्यासाठी तब्बल 57,00,000ची निविदा काढण्यात आली आहे। 30 मार्च 2023ला तोरणा बंगल्याच्या कामाचं 4,16,00,000चं बिल हे अदा केलंय आणि आता पुन्हा 2 जानेवारी 2024ला 4,64,00,000 रुपयांची निविदा पुन्हा काढण्यात आली आहे। या संदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि बांधकाम सचिव संजय दशपुते यांना लोकमतनं संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही। तर दीपक भातुसे सरांनी केलेली ही बातमी तुम्ही लोकमतच्या वृत्तपत्रात आणि वेबसाईटवर देखील वाचू शकता। या आकडेवारी संदर्भात, या खर्चासंदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राइब करायला विसरू नका।